खायचं द्राक्ष बेदाणा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य एक खायचं एक खायचं एक खायचं केळी फुले डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य एक खायचं एक खायचं आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य एक खायचं एक खायचं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ मंडळाच्या वतीनं हा दुसरा आजच्या संघटनेचा गरजेच्या मानवातील फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा हे देख खुशी वाली चला रिक्षा भेट करा शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक खायचं एक खायचं अण्णा चला गे द्राक्ष बागायतदार बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य एक खायचं चला तू पुढे चला फास्ट चला चला जरा जोरात चला आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य सर्व द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा बेदाणा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा एक खायचं एक खायचं द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक खायचं एक खायचं आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा अरे बघताय काय बघताय काय बघताय काय एक खायचं एक खायचं द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार सांगली गावाच्या वतीनं हा तिसरा सिग्नेचर या ठिकाणी संपन्न होतो सर्व शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा फुले डाळिंब केळी उत्पादक शेतकऱ्यांचा
मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. एक मिनिट. रेकॉर्डिंग होतं ॲडव्होकेट स्टार्ट होती आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. एक आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बाजार संघाचा, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बाजार संघाचा, पुणे उत्पादक शेतकऱ्यांचा, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. अरे बघताय काय, बघताय काय. एक आहे आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. एक आहे द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादकांचा, पुणे केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, पुणे केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. चला पुढे सरा आहे बंधन पुढे जवळपास द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा शेतकऱ्यांचा, उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, फुलाची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, फुले उत्पादक शेतकऱ्यांचा, केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा हे बघताय काय एक आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, फुले उत्पादक शेतकऱ्यांचा, फुले उत्पादक शेतकऱ्यांचा, केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. सर्व द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, फुले केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. एक उत्पादक शेतकऱ्यांचा, द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा, फूल केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा, फूल केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा एक आहे. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. आमच्या मागण्या मान्य एक आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा,
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा द्राक्ष वेगाने उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष वेगाने उत्पादक शेतकऱ्यांचा विनायक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा केळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा द्राक्ष वेगाने उत्पादक संघाचा शेतकऱ्यांचा द्राक्ष वेगाने उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना
आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा 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 आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय किती पाऊस येऊ दे किती पाऊस येऊ दे किती संकट येऊ दे और हटायचं नाही हटायचं नाही हटायचं नाही हटायचं नाही महिना बांधून गेल्याशिवाय महिना बांधून गेल्याशिवाय एक खायचो महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा द्राक्ष उत्पादक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा 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 उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादक शेतकऱ्यांचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे जाऊ दे पुढे रिक्षाला आमच्या महिना मान्य आमच्या महिना मान्य शेतकऱ्यांना न्याय आमच्या महिना मान्य या ठिकाणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने फूल उत्पादक केळी उत्पादक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं हा ऐतिहासिक तिसरा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेला आहे. आमच्या संघाचे नेते माननीय आदरणीय मारुसनाथ चव्हाण साहेब, दत्ताजीला पाटील, तुकाराम बापू, सर्वच विभागाचे अध्यक्ष पदाधिकारी, तमाम शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा ऐतिहासिक मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष आदरणीय मस्के बापू आपण या ठिकाणी उपस्थित आपलं सलचे स्वागत आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या या ठिकाणी आपण शासन दरबारी मांडायच्या आहेत. अरे आपल्याला शेजारी घ्या म्हणजे नाना उभारून बोलते. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत घेऊन पुण्याचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ मस्के मागे या म्हणून मागे अरे मागे तेव्हा सगळ्यांनी घरात थोडं इकडे या, वाहतूक चालू ठेवा. आपल्या प्रशासनाला आपण त्रास द्यायचा नाही, पोलीस बंधूला त्रास द्यायचा नाही. आपण सुसंस्कारित द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे. आपल्याला
कुठल्याही वाहनाला आणि प्रवासाला त्रास देऊ नका. आपल्यापासून होऊ नये. आपल्याला या महिंद्रा कंपनीचा आपण ट्रॅक्टर होतो. त्या ट्रॅक्टरची एक बॉस्कोची पिन आहे. पिन ती बॉस्कोची पिन 50 रुपये किंमत आहे. किती? 50. आणि बदलायला म्हणलं की तिने सांगितलं की आपण पासपोर्ट घालायचा. पिन बदलायमुळे पूर्ण पासपोर्ट राहिला. 22,000 रुपये किंमत आहे. नाव काय होती कंपनीचं? आपल्याला काय देणं घेणं आहे? शेतकऱ्याला लुटणार आहे त्याला 10 लाख रुपये. त्यामुळे तो बसतो त्या कंपनीने पिनच केवढी 100, 200, 500 रुपयाची घ्यावी. तिने हे असं 22,000 रुपयाचं पासपोर्ट शेतकऱ्याच्या काळात फारवले. द्राक्ष बागायत म्हणजे काय रिझर्व्ह बँक काय लुटायला का सुद्धा कंपनीची काळजी घेतली पाहिजे. अशा बारीक सारी गोष्टी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही सांगायला आपण द्राक्ष बेदाना शेत करायचं आहे. आपल्याला बेदाना उत्पादक आम्ही साऊथ आफ्रिकेत होतो गेल्या 6 महिन्यापूर्वी. बेदाना जागतिक बेदाना परिषदेत आम्ही द्राक्ष जगाच्या परिषदेचा सभासद संघ झाला. भारत देश सभासद केला. जगात 1 नंबरचा बेदाना आपला. आणि हा बेदाना एवढा दर्जाचा आहे की आपल्या बेदाण्याला बाजारभाव जगात फार मोठी मागणी राहणार आहे. फक्त आपण चांगलं काम करा. खरेदीवर बेदाना निर्मिती करा. आपला बेदाना आज गेल्या वर्षी 1,20,000 टन 12,000 गाडी होता. चालू वर्षी 1,80,000 टन 18,000 गाडी तयार झालाय. तरी सुद्धा बेदाण्याचा भाव शिकवण आहे. त्याचं श्रेय सगळं तुमच्या शेतकऱ्यांचा. या वर्षी सुद्धा बेदाना बंपर पीक येणार आहे. द्राक्षाला घाबरून जाऊ. तरी सुद्धा बेदाना ह्याच्या पिऊन द्यायचा सगळ्यांनी पट्टे पाडायचं. आणि आम्ही आहे बेदाण्याचं आपल्या भागात एक गोष्ट काय अंडर बिलिंग. जिथं काय व्यापारी अंडर बिलिंग करायचं म्हणजे 300 रुपयाचा बेदाना घेतला तर 100 रुपयाचं बिल करायचं. त्याच्यावर जीएसटी 5% म्हणजे 105 रुपये बिल करायचं. त्या अंडर बिलिंग त्याच्यामुळे तिथं बेदाण्याचा भाव पडतो वर आपला. जो व्यापारी इथून पुढे अंडर बिलिंग करून जर पाठवलेलं आम्हाला कळालं आणि ही जिल्ह्याच्या बाहेर सांगली जिल्ह्यातील जीएसटीचा केंद्रीय आणि राज्य जीएसटीच्या कार्यालयाने अधिकाऱ्याने माझी विनंती आहे चांगल्या अधिकाऱ्याने आपल्याला तरी फार चांगली मदत केली. तिने सुद्धा आपल्या देशाचं शेतकऱ्याचं नुकसान करणारा असा कोण व्यापारी अंडर बिलिंग बऱ्यापैकी फायदेदाराचा व्यापारी आणि इथला व्यापार बदनाम करायला लागले. त्या व्यापाऱ्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. जर आपण लक्ष नाही ठेवलं तर हा मारुती लय वाईट आहे. पोकला की ट्रकावर चढतो. तुम्ही बघितलंय त्याला नाही लागलं. आता त्याच्या लावला सांगत नाही. आणि पुन्हा त्याला ट्रक जिंदगीभर सडक टाकीन. सडक अंडर बिलिंगचा ट्रक सापडला तर आणि राज्याच्या इथं बाहेर आला तर मी आलो एवढी धमक आहे माझ्या. अरे तुम्हाला माहित नाही गेल्या जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानच्या नावावर इराणचा बेदाना येत होता. 3 जहाजं होती त्यातलं 1 जहाज आलं. 310 कंटेनरचं ती जहाज मला कळाले ती जहाज सुटलं. सगळं कागद काढलं आणि कस्टमला एक अर्ज टाकला की सर ही जहाज इराणचा बेदाना आहे तर चुकवून अफगाणिस्तानच्या नावावर यायला लागलंय. जर ही जहाज भारतात जेएमपीटीतून उतारलं तर सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर मी हात टाकायची व्यवस्था करेन. इथं काय ज्याचं राज्य आहे कोण ह्यातला मालक नाही. आपण छान जाणार थांबवलं बेदाण्याचं आणि ती छान उतरू दिलं नाही. ती छान मागे झालेलं मागे एक बेदाना उतरला नाही. ही तुमची ताकद आहे आपल्या मागे उभा केलेली. तू मागे बढ़ो तू मागे बढ़ो. त्या जहाजातला बेदाना थांबला. 3 जहाजं थांबली म्हणून आज बेदाण्याचा भाव 300 रुपये राहिलाय. ती जर जहाज आत येऊन दिली असती तर आज आपला बेदाना यांचा भाव होता 200 रुपये 180 रुपये करायचा. पण तो भाव आपण उतरवून लावला. ही ताकद तुमच्या आमच्या. बेदाण्याचा भाव जर चांगला राहिला तर द्राक्षाचा भाव 100% चांगला राहतो. तुम्ही गेल्या वर्षी बघितलंय. नंतर ओपनिंगच्या द्राक्षाचा बाजार नोव्हेंबर मध्ये 800 रुपयाच्या वरनं झाला पाहिजे.
किलोमध्ये 300 रुपये 4 किलो गुळी असं नाही. 75 रुपये किलो द्राक्षाचा भाव टिकूनच राहायला पाहिजे. कारण गेल्या वर्षी 100 रुपये किलो खाल्ले. याला खायची तयारी आहे. भारत देश मोठा आहे. भारतात द्राक्ष युरोपमधला माणूस 90 किलो दिवसाला द्राक्षाला द्राक्ष खातो आणि आपल्या भारताचा फक्त माणूस 4 किलो द्राक्ष खातो वर्षाला. आणि इथं जर 50 किलो खाल्ले तर किती भाव वाढले पाहिजे. 103 रुपये किलो आसबेट आता पण रुपये सांगते. लोकल याला किलो 130 रुपये किलो. शरद शिंदे 170-80 रुपये गेलाय. इथं आमच्या उमराणीचे आप्पासाहेब नावच कुठे आहे का डॉक्टरांचा गेलाय. ह्यो भाव राहत असेल तर आपल्याला एक सुटीने लढलं पाहिजे. एक सुटीनं काम केलं पाहिजे. काय असं वेगवेगळ्या अफवा करत असतील तर देव विश्वास ठेवू नका. आम्ही तुमच्याशी प्रामाणिक आहे. हवामान अंदाज थांबा लय भारी मला बोलला. आणि ही चांगलं गेला एक रफाईन भारी गेला. ही एवढंच करा सगळं गोबा. गेल्या वर्षी 3 मार्चला त्या पंजाब डेकनं पाऊस पडेल ओढे नालं भाजी असं होईल तसं होईल सांगायचं चालू आहे. कुठं कुठं आमर कुठं कुठला आहे की वराणाला नाही का मार्चपासून पाऊस नाही. पाऊस 3 महिने ह्या भाकऱ्याने असं चालू केलं. 17 मार्च पर्यंत 110 रुपये किलो द्राक्षाचा भाव होता. तो 17 मार्चला 60 रुपये 50 रुपये किलोवर आला. कारण त्याला व्यापाराचे पैसे मिळते. काय नाव का आपला तिथं पण केलाय. आणि हरभरा आणि गहू भरपूर पुढे चिरवली होती. द्राक्ष पण महिना झाले. 700 म्हणून व्हायला मी आमचं काय बोलत नाही. आम्ही जरा जून महिन्यापासून ते कमेंट केलेलं नाही. कुठल्या हवामान अंदाजाखाली विरोध केला नाही. पण 1 जानेवारी ते 1 मे कुठल्याही हवामान अंदाजाखाली तोड उभारायचं नाही. जर त्याला 1 जानेवारी ते 1 मे 4 महिने तोड उभारलं तर मागल्या आंब्यात द्राक्ष मोठा असतात. मग ते आंब्यात द्राक्ष घालणार एवढे आमच्या धमक आहे. त्यामुळे कुठल्या हवामान अंदाजाखाली तुझं काय आमचं काय कुठं तू सांगू नको. 1 जानेवारी ते 1 मे कोणी हवामान अंदाज द्यायचा नाही. कोणी सुद्धा हवामान अंदाज बघायचा नाही. आणि आपल्या पोरांच्याकडे हातात मोबाईल नाही घ्या 5 मिनिटात त्या गुगलवर गेला की हवामान अंदाज कळतो. आणि भामती काय तर सांगत बसते अंदाज शेतकऱ्याचा फायदा करायचे नुकसान करते. आपण खेळायचा तू आता काय बनला तुला बघा चिडा अडचण. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कर्जमाफी पाहिजे. 100% रेग्युलर वाल्याला कर्जमाफी शासनाने द्यायला आपल्याला मागणी आहे. पण रेग्युलर वाल्याला सुद्धा शासनाने कर्जमाफी दिली पाहिजे. परंतु माझा एक मोठा प्रामाणिक तुम्हाला सांगतो शेतकरी बोलतो कर्जमाफी एवढं मारल्यानंतर 2,50,000 रुपये असे मिळेल. त्याच्यापेक्षा विम्याच्या जाचाकाठी कमी करा. एकराला 1 लाख रुपये आपल्याला वर्षाला मिळतील. त्या विम्याच्या मागे लागा. विमा आपल्याला खात्रीशीर भले आपलं 10,000 रुपये जातील विमा कराय. पण विम्याचं जर वर्षाला 1 लाख रुपये per एकर जर मिळायला लागले 5-10 एकर बाग असताना 5-10 लाख वर्षाला घालायचे. त्यामुळे कर्जमाफी मिळालीच पाहिजे. सगळ्यांना फलांना शेतकऱ्यांना लाभ मिळालाच पाहिजे. पण आपल्याला विम्याचं सगळ्यात मोठं संरक्षण असलं पाहिजे. द्राक्षाची बाग 52 मिलीमीटर पाऊस पडल्यावर जाते असं नाही. पाण्यावर सुद्धा फुटून जाते. त्याच्यावर सुद्धा विम्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याला नॅशनल आपल्या NRC सुद्धा तसा अभिप्राय दिला पाहिजे. यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत द्राक्ष संघाच्या माध्यमातून. आपण आपल्याला ह्या वर्षीचा सीझन सगळ्यांनी आज वाटायचं बऱ्याच विभागातील लोक आहे. उत्पादन वाढले लोक आले कोणी सुद्धा कमी झाला. जरा साईड द्या. द्राक्षाचं उत्पादन वाढणे अशी चर्चा करत बसू नका. द्राक्ष आपल्या देशात चीनमध्ये 16 लाख एकर बाग आहे. आपल्या एवढी लोकसंख्या आहे. आपल्या इथं फक्त 3.5 लाख एकर बाग आहे. आपल्याला
मोठ्या प्रमाणावर अजून संधी आहे. अजून 5-6 लाख एकर भाग होऊ दे. एवढं मोठं पोटेन्शियल भारताला अजून द्राक्ष शेतीत आहे. फक्त आपल्याला काय करायचं, अफगाणिस्तानच्या बेदाण्याचा आयात कर लागला आणि चीनच्या द्राक्षाचा आयात कर वाढला, सगळे धरून ते आपली द्राक्ष शेती 10 वर्ष तुम्ही नुसतं मागं वळून बघायचं नाही, नुसतं सांगायचं. पण या 2 गोष्टी पहिल्या झाल्या पाहिजे. बाकीच्या गोष्टी कमी जास्ती झाल्या तर चालतील. ह्याच्यासाठी आग्रही राहायचं आहे. उद्या आता आम्ही हे मोर्चा झाला की बघा खजिनदार साहेब, मी आता चालू की पुण्याला, उद्या सकाळी मुंबईला चालू, मुंबईला जाणार आहे. आम्ही मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना उद्या त्याला आमची भेट आहे, टायमिंग आहे. हा विषय सगळा आम्ही तिथे घेणार आहे. वेळ पण तर आपल्या कृषी मंत्र्यांनी परवा 2 वर्ग सांगितलंय भरण्यामामाने, केंद्रात आपण जाऊन ह्या तुमच्या मागण्याचा पाठपुरावा करूया. ते सुद्धा आपल्या मोर्चाचा त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळाला समर्थन केले, बाबा तुम्ही करा, चांगली गोष्ट आहे, देशाच्या हिताचा आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. ह्यासाठी आता आम्ही उद्या मुंबईत गेली, परवा दिवशी डॉक्टर आपण हा विषय आम्ही सगळे 3 उद्या मुंबईत आहे 2 दिवस. आपला विषय तुमच्या पुढे मोर्चा करून जात नाही, तर आम्ही 100% वर सरकारी लेवलला सुद्धा फॉलो घेतोय. आणि आपला काय मोर्चा सरकारच्या विरोधात नाही, आपला हे मोर्चा काय कुणाच्या कुठल्या अधिकारी याच्या विरोधात